स्वामी राजगुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी स्वामी बोला हो, दत्त नामे डोला हो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असा श्री स्वामी समर्थांचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या साथीने वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात कळसुली पुनर्वसन ते हर्डी येथे श्री स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक आणि दिंडी काढण्यात आली. यावेळी भाविक भक्त आणि स्वामी भक्त स्वामी समर्थांच्या नामात दंग झाले होते. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील भाविक भक्त आणि स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामींचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. ही पालखी मिरवणूक आणि दिंडी कळसुली हर्डी येथील श्री स्वामी समर्थ मठात भक्तिमय वातावरणात आणण्यात आली. यावेळी स्वामी समर्थ मठाच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थांच्या नामघोषाने कळसुली गावात भक्तिमय वातावरणात तयार झाले होते, तर भक्तीची मांदियाळीच येथे पाहायला मिळाली. श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीत आणि दिंडीत प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत, उपाध्यक्ष हर्षाली सावंत, ट्रस्टी संतोष सावंत, किरण सावंत, किशोर घाडीगावकर, दिलीप सावंत, कळसुली पंचक्रोशीतील वारकरी, स्वामी भक्त आणि ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते. प्रेमदया प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली हर्डी येथे श्री स्वामी समर्थ मठाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त बुधवारी पहाटे 4:30 वाजता काकड आरती, सकाळी 7 वाजता स्वामींची नित्यपूजा, सकाळी 8:30 वाजता लघुरुद्र महारुद्र, दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 3:30 वाजता गुरुचरित्र वाचन, सायंकाळी 5 वाजता भजने, सायंकाळी 6 वाजता दिंडी, 7 वाजता हरिपाठ, रात्री 8 वाजता कीर्तन. रात्री कळसुली पंचक्रोशीतील भजनी बुवांनी सुस्वर भजने सादर केली. विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात स्वामी समर्थ मठात पहिला वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. माझं नाव हरिभक्तपरायण सदानंद शंकर तेजम जांभोड. या मठाची स्थापना 15 मे 2023 झालेली आहे आणि या मठाची सेवा करण्याची संधी माझ्याजवळ या मठाचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी 18 मे 2023 या दिवशी माझ्याकडे झोपलेले आहे. त्या दिवसापासून या ठिकाणी माझ्या परीने आणि स्वामी ज्याबद्दल बुद्धी देतील त्याप्रमाणे या ठिकाणची सेवा माझी चालू आहे. सेवा करत असताना या मंदिराचे जास्तीत जास्त या ठिकाणी भाव घेऊन या मंदिराचं नाव लौकिक यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. दर गुरुवारी या ठिकाणी जे अन्नदान करतात या ठिकाणी त्या अन्नदानासाठी जे लोक भावी आपले हात पुढे करतात त्यांच्या वतीने या ठिकाणी दर गुरुवारी अन्नदान केलं जातं आणि खरोखरच मला अभिमान वाटतो की दिवसेंदिवस या ठिकाणी भाविक भक्तांची वाढ होत आहे. आणि आता आम्ही गेल्या दत्त जयंती साजरी केली, नंतर वर्धापन जे आहे त्या वर्धापनानिमित्त आम्ही एक मुद्दाम असा आज लघुरचा कार्यक्रम ठेवला. महाराजांना म्हणालो की आज आपण या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होत आहे, त्या निमित्तानं आपणच आपण या ठिकाणी सुरुवात करायला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आज हा मोठा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमाला या भाविक भक्तांची आज भरपूरच आम्हाला साथ मिळालेली आहे. संध्याकाळी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी गुरुचरित्र या ग्रंथाचं आम्ही या ठिकाणी 3:30 ते 4:30 या वाचन करणार आहोत. या गुरुचरित्राचं आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही सर्व भाविक भक्तांना आम्ही वाटप केलेलं आहे. जास्तीत जास्त या ठिकाणी भाविक येऊन स्वामींच्या सेवेला लागतील यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे आणि मला खरोखर आनंद वाटतो आहे की मला या ठिकाणी खूप लोक साथ देत आहेत. संध्याकाळी वाचन झाल्यानंतर या ठिकाणी 5 ते 7 या ठिकाणी आम्ही एक भजन ठेवलेलं आहे. नंतर या ठिकाणी पालखी सोहळा होणार आहे 6 ते 7:30 वाजेपर्यंत. त्यासाठी या ठिकाणी स्थानिक महिला असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांनी या ठिकाणी जयजीम पथक आयोजित केलेलं आहे आणि तो चांगल्या प्रकारे कार्यक्रम होणार आहे. नंतर हरिभक्तपरायण पंढरीनाथ सावंत आवळेगाव यांचे या ठिकाणी हरिपाठ आणि कीर्तन होणार आहे.
त्यानंतर रात्र या ठिकाणी जे कोणी येतील त्यांची स्थानिक भरणं होतील आणि नंतर मग कार्यक्रमाची समाप्ती होईल. कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून स्वामी भक्तांची मांदियाळी पसरली आहे. कळसुली श्री स्वामी समर्थ मठात पहिला वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. पहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलवर. श्री स्वामी समर्थ 2017मध्ये विद्या प्रतिष्ठानची स्थापना झाली. त्यांच्या संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ मठ हरडी याची स्थापना आम्ही 2022मध्ये केली. मी दिलीप भगवान सावंत या ट्रस्टी आहे या संस्थेचा मंदिराचा. तरी 2022 नंतर प्रयत्नातून हा जो मठ आहे मठाची इमारत बांधण्यात आली. त्या हनुमंत सावंत याचे अध्यक्ष असल्याने त्यांनी पुढाकार घेऊन हे मंदिर उभारलं. मंदिरानंतर स्वामींची मूर्ती स्थापना प्राणप्रतिष्ठा इथे या ठिकाणी गेल्या वर्षी 15 मे 2023 रोजी करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी इथे स्वामींची पूजानंतर आरती, त्याच्यानंतर जप असे अनेक भाविक येऊन इथे करत असतात आणि महाप्रसादाचा लाभ दुपारच्या वेळी या मठामध्ये केला जातो. महाप्रसाद लाभ इथले भक्तजन या पंचक्रोशीतील आजूबाजूचे संपूर्ण लोक कायम घेत असतात. या ठिकाणी जांभोळे येथील ह्याच्या सेवेसाठी इथे या ठिकाणी स्वामींचे आम्ही नेमलेले आहेत तेजू म्हणून. ते चांगल्या प्रकारे इथे स्वामींची सेवा करत असतात. त्या विविध कार्यक्रमांमध्ये आवर्जून ते लक्ष घालून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. त्यानंतर या ठिकाणी दर गुरुवारी केलं जाते. आणि या ठिकाणी या मठाच्या ठिकाणी गेल्या कालाष्टमी दिवशी मोठ्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये विजेत्यांना बक्षिसं वितरण हे प्रेमदया प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले. आपलं हे ट्रस्ट जे आहे ट्रस्ट वाढीव व्हावं म्हणून काही सभासद आता इथे आमच्या इथे कार्यरत आहेत. कार्यरत असलेले सभासद हे आवर्जून काम करत असतात. सर्व ट्रस्टी हे आवर्जून काम करत असतात. इमारत आणि स्वामींची जास्तीत जास्त भक्त इकडे कसे येतील याप्रमाणे सगळीकडे आता प्रसिद्धी होत आहे. प्रसिद्धीनंतर या ठिकाणी दर गुरुवारी भक्तांची रांग लागत असते आणि या ठिकाणी महाप्रसाद लाभ घेतला जातो. या ठिकाणी स्वामींची जी भक्ती आहे ती लोकांना म्हणजे त्यांना हे दिलं, स्वामींना प्रार्थना केली तर त्याचं यश येऊन प्रत्येकाची कामं ही यशस्वी झालेली आहेत. त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. हे या ठिकाणी स्वामींचे आहे एवढं. आणि आज संध्याकाळी या ठिकाणी आता सकाळी महारुद्र झालेला आहे. महारुद्रानंतर आरती झाली. आरतीनंतर जप झालेला आहे. महाप्रसादाचा लाभ लोक आता घेत आहे. यानंतर गुरुचरित्राचं वाचन केलं जाणार. गुरुचरित्राचं वाचन झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम आहे. भजनं स्थानिकांची होतील. त्यानंतर लहान मुलांचे आणि स्त्रियांचे लेझीम आणि पालखी सोहळा या ठिकाणी 6 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. पालखी सोहळा वगैरे झाल्यानंतर लेझीम पथक झाल्यानंतर इथे हरिपाठ नंतर कीर्तनाच्या नंतर स्थानिकांची काही भजनं या ठिकाणी होतील. अशा प्रकारे आनंदोत्सव हा आपल्या या दिवशी केला जाणार आहे आणि सर्व लोकांनी आवर्जून इथे येऊन स्वामींची सेवा करावी आणि स्वामींचं आशीर्वाद घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती आहे. सहपरिवार समस्त भक्तांतर्फे आपल्या जेव्हा यथामती शक्ती वर्धापन दिनानिमित्तानं हे लघुरुद्र विषय केलेला आहे तो मान्य करून या सेवेचा कर्तव्यफल प्रत्येकाच्या कृत्याला प्राप्त आयुष्यात विश्वास सर्वांवर ठेवा. सर्वांना चांगल्या प्रकारचं आयुष्य
ना बरोबर